नमस्कार मंडळींनो, तुम्ही जे हे पेरू बघत आहात हे पेरू आमच्या घरासमोर असलेल्या झाडाला लागलेले पेरू आहेत। रोजच्या रोज एवढेच पेरू आमच्या झाडाला निघतात आणि हे नव्याने एवढेच पेरू उगवतही आहेत। मी बघू शकता आणखीनही किती सारे पेरूचा बहार या झाडाला आलेला आहे। हे पेरूचं झाड आमच्या घरासमोरच असल्यामुळे आम्हाला रोजच्या रोज ताजे पेरू खायला मिळतात। हे पेरू आम्ही दिवाळीच्या दिवशी काढले होते सकाळी आणि त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही लक्ष्मी देवीची पूजा वगैरे केली। आमच्या घराच्या अगदी समोरच हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। इथेही आम्ही फराळ वगैरे दिला आणि दिवे वगैरे लावून इथे पण आम्ही या विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतरच आम्ही मग फटाके उडवायला घेतलेले आहेत। मी आणि शिवांशने इथे खूप सारे फटाके फोडले आहेत। शिवांशला थोडीफार भीती वाटत होती अगोदर, पण त्यानंतर मी त्याचा हात वगैरे पकडून अशा पद्धतीनं त्याला घेऊनच मी फटाके लावत होती आणि शिवांशलाही हे सगळं काही बघायला खूपच आनंद वाटत होता। तो सुरुवातीला थोडासा घाबरला होता, पण नंतर हे सगळं पाहून त्याला खरोखर खूप छान वाटलं। अशा पद्धतीनं एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीनं आम्ही आमची दिवाळी सेलिब्रेट केली आहे। याचा व्हिडिओ थोडासा लेट मी पोस्ट करत आहे कारण मला एडिटिंगला अजिबातच टाइम भेटत नव्हता। तर अशा पद्धतीनं तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।